ओम शांती. संत ज्ञानेश्वर म्हणजे 13व्या शतकातील महान अलौकिक पुरुष. परमार्थिक क्षेत्रामध्ये भूतो न भविष्यती असे एक व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगं ठरणार नाही. वर्तमान काळात मनुष्याचे जीवन तणावपूर्ण आहे. अशा तणावपूर्ण वातावरणात समस्त मानवजातीला सुखशांतीचा मार्ग दाखवणारा ग्रंथ म्हणजेच ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका, अमृतानुभव असेही म्हटले जाते. असं म्हटलं जातं, ऐसा श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी, कारण यामध्ये सर्व समस्यांचे समाधान आहे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या गावी प्रवरा नदीच्या तीरात असलेल्या महादेवाच्या मंदिरातील खांबाला टेकून शके 1212 वयाच्या केवळ 15व्या वर्षी पूर्ण केला. आज ज्ञानेश्वरी प्रत्येक मनुष्यासाठी एक संजीवनी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी शके 1218 कार्तिक महिन्यात क्षेत्र पंढरपूर येथे एकांत सुखाचा लाभ घेण्यासाठी जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला. गुरुवारी त्रयोदशीस दुपारी आळंदी गावामध्ये इंद्रायणी नदीच्या काठी सिद्धेश्वराच्या मंदिराच्या डाव्या बाजूस अजान वृक्षाखाली समाधिस्थ झाले. याच ग्रंथाचे आध्यात्मिक रहस्य समजून घेण्यासाठी संपूर्ण विश्वामध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाला अवश्य भेट द्या. ओम शांती. ओम शांती. आपण 37वी जी श्लोक आहे आणि त्याचा खूप सुंदर विस्तार माऊलींनी ओवींच्या द्वारे केलेला आहे की कसं हे काम आणि क्रोध यांनी पूर्ण सृष्टीवर एक धुमाकूळ घातला आहे आणि ह्या सृष्टीला विनाशाकडे नेलेला आहे. परंतु एक अज्ञानाचा अभाव की आज लोक त्याकडे बघायला तयार नाही. आणि माऊलींनी ह्याच श्लोकामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. जसं आपण हा श्लोक मागच्या एपिसोडमध्ये बघत होतो की कसं माऊलींनी याचं सुंदर वर्णन केलेलं आहे की जे सामान्य मनुष्याला हे समजू शकतं. परंतु जसं म्हटलं जातं की वारंवार एखाद्या गोष्टीची सवय लागल्यानंतर ती गोष्ट लवकर सुटत नाही. जसं बांधलेल्या गाईला जर आपण सोडलं किंवा बैलाला जर सोडलं आणि ते जर भुकेलेलं असलं तर ते सैरावैरा पळतं आणि हिरवा जर घास त्याला दिसला तर ते घास खायला लागतं. परंतु त्यामध्ये जर आपण बघितलं तर ते घास कमी खाणार परंतु नुकसान ज्यादा करणार. जीवनामध्ये माऊलींनी विकारांविषयी ह्या गोष्टींची खूप सुंदर उपमा दिलेली आहे की हे जे विकार आहे यांचा भोग काही क्षणापुरता थोड्या काळापुरता असतो, परंतु हा भोग पूर्ण झाल्यानंतर आत्म्यामधील गुणांचा आणि शक्तींचा हे विनाश करतात. ते नाचवतात. त्यांनी इतकं काही प्रभुत्व आत्म्यावर स्थापन केलेलं असतं की ते विवेक बुद्धीला शून्य करून टाकतात, खाली करून टाकतात. बघू आपण ओवीमध्ये महाराजांनी माऊलींनी किती छान याचं वर्णन केलेलं आहे. हे जीविताचे एक शत्रू आहे म्हणून मृत्यूच्या नगरात यांना चांगल्या प्रकारचा मान मिळतो.
आणि चमत्कार काय सांगावा, यांच्या नुसत्या भुकेच्या इच्छाला हे एक विश्व एका घासाला देखील पुरत नाही. आणि आशा ही यांच्या व्यापाराची बुद्धी करते, जिने सहज आपल्या मुठी वळल्या असता त्यात मावण्याला 14 भुवनेही कमीच. अशा तऱ्हेची जी भ्रांती ती आशेची धाकटी बहीण आहे. म्हणजे जीवनामध्ये ज्या इच्छा आणि अपेक्षा आहेत आणि ही जी विकारांची जी भूक आहेत, ही भूक लवकर पूर्ण होत नाही. म्हणून ह्या एकमेकींना हे जे इंद्रिय आहेत, ह्या ज्या काम आणि क्रोध, ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत, एकमेकाला साथ देतात. जसं आपण बघतो की कलियुगामध्ये फसवण्यासाठी इतकं काही आज समाजामध्ये लोकांना लोभवण्यासाठी गोष्टी निघलेल्या आहेत की बाहेरून इतकी काही चमक धमक असते, आतून ती जी गोष्ट आहे ती ओरिजिनल नसते. तुम्ही जर दुकानामध्ये गेले तर खरोखर असं वाटतं की एखाद्या सोन्याच्या दुकानामध्ये जा की जिथं सोनं आपण खरेदी करतो, तर वरून असा काही कलर दिला जातो की वाटतं की अरे खरं सोनं आहे या की काय, परंतु त्याला पितळाचा कलर दिलेला असतो. विकार मनुष्यांना असे एक मोहित करून टाकतात, मोहामध्ये पाडतात की खरं जे आत्माचं स्वरूप आहे, जी पवित्रता आहे, ती पवित्रता झाकून टाकली जाते आणि हे जे इंद्रियांचं आकर्षण आहे, हे जे स्वरूप आहे ते स्वरूप दिसून येतं आणि त्याकडं मनुष्य आकर्षित होतो. म्हणून छान वर्णन माऊलींनी केलं आहे की ही जी भ्रांती आहे ही केवळ भातुकलीच्या खेळामध्ये, जसं बाहुलीचा आपण खेळ बघतो की त्या खेळामध्ये जसं खेळ खेळता 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 मनुष्य आपलं जे स्वस्वरूप आहे ते विसरून जातं आणि स्वधर्म विसरल्यामुळं परधर्माचा स्वीकार करतो. आणि परधर्माचा स्वीकार केल्यामुळं मनामध्ये ह्या ज्या तृष्णा, ह्या ज्या आशा, ह्या ज्या इच्छा, ह्या प्रभावशाली बनून आत्म्याच्या शक्तीचं हनन करतात. आणि ही तृष्णा, ही जी इच्छा आहे, ही इतकी काही धष्टपुष्ट होते कारण ती इंद्रियांना आपला दास बनवते. स्वस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळं, स्वधर्माचं ज्ञान नसल्यामुळं की मी एक आत्मा आहे, हे जे शरीर आहे हे शरीर वेगळं आहे, हे ज्ञान नसल्यामुळं ह्या इच्छांनी आत्म्यावर आपलं प्रभुत्व स्थापित केलेलं आहे, स्वस्वरूपाला झाकून ठेवलेलं आहे. आरशावर जर धूळ जमली तर आपला चेहरा आपल्याला स्पष्ट दिसत नाही. मग ही जी धूळ आहे ती धूळ म्हणजे ही इच्छा, वासना, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ह्या गोष्टी आपल्या स्वस्वरूपामध्ये धुळीप्रमाणे आहेत. आणि जोपर्यंत ती धूळ आपण साफ करत नाही, अर्थात त्यांना आपण जीवनामध्ये दूर करत नाही, तोपर्यंत आपलं सत्य स्वरूप आपल्याला दिसू शकत नाही. आत्म्यामध्ये जी काही ज्ञानाची आणि सत्य स्वरूपाची जी चमक आहे ती बाहेर येऊ शकत नाही. शरीरामध्ये आत्म्याचा जो प्रकाश आहे, हा प्रकाश या विकारांनी झाकून ठेवलेला आहे. जसं काल पण उदाहरण दिलं होतं की अग्नी ज्या वेळेला पेटतो त्यावेळेला त्याचा जो धूर असतो तो धूर अग्नीला झाकून टाकतो. त्याप्रमाणे आत्मा चैतन्य स्वरूप, प्रकाश स्वरूप आहे, ही जी स्मृती आहे, ह्या स्मृतीला विकारांनी झाकून ठेवलेलं आहे.
म्हणजे आपण सत्य स्वरूपाविषयी बिलकुल अज्ञानामध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो की खूप त्याच्यापासून दूर गेलेलो आहोत. पुन्हा त्याची प्रचिती करण्यासाठी स्वतः ईश्वराला ह्या धर्तीवर अवतरित व्हावं लागतं. आणि ह्या सृष्टीवर अवतरित झाल्यानंतर ईश्वर पहिला हाच परिचय देतात कि आप कौन हो, कहाँ से आए हो, कहाँ जाना है, आपका कर्तव्य क्या है. आपण कोण आहोत, मी आणि माझं याच्यामधला जो भेद आहे ईश्वराला सांगावं लागतं. तो आपल्याला जीवनभर कळून येत नाही. आपण बस जे काही आहे ते माझं माझं आहे, मी केलेलं आहे, ह्याच भ्रमामध्ये आपण दिवसभर असतो किंवा याच्यातच आपलं जीवन कटत असतं. वास्तविक ईश्वराला येऊन हे सांगावं लागतं की तू जे स्वतः म्हणतो माझं माझं आहे, तुझं नाही आहे, हे तू गेल्यानंतर दुसऱ्याचं होणार आहे. ही प्रचिती आपल्याला खूप जीवनातले वर्ष गेल्यानंतर कळून येते. माऊलींनी खूप वर्णन छान केलेलं आहे की मोहाच्या घरी ह्या काम क्रोधांना प्रतिष्ठा आहे आणि ज्या अहंकाराने सर्व जगाला नाचून सोडले आहे त्या अहंकाराची ह्याशी देवघेव आहे. म्हणजे बघा, जीवनामध्ये एक विकार आल्यानंतर बाकी विकार कसे एकमेकांचे मित्र होतात, माऊलींनी याचं उदाहरण दिलेलं आहे. एक विकार आल्यानंतर दुसरा विकार त्याचा जोडीदार असतो. लगेच तो काय करतो, अटॅक करतो आणि आत्म्याला बंधनामध्ये बांधून ठेवतो. जसं एखादं हिरण आपण बघतो, ज्या वेळेला त्याला पकडायचं असतं त्यावेळेला पारधी लोक त्याला चोहीकडून त्याला अडकवण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळेला त्याला चारही बाजूंनी वेढलं जातं त्यावेळेला ते बिचारं कुठं ना कुठं कोणाच्या ना कोणाच्या जाळ्यामध्ये येऊन बरोबर ते फसतं. तसं हे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, त्याचे 5 जे काही ईर्ष्या, द्वेष, मत्सर, आलस्य, हे जे विकार आहेत हे चोहूकडून आत्म्याला असे काही वेढवून ठेवतात की त्याला बरोबर कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये अडकून ठेवतात, त्याला बाहेर येऊन देत नाही. म्हणून खूप छान वर्णन माऊलींनी पुढे केलं आहे की अहंकाराशी जशी त्यांची देवघेव आहे, ज्या दंभाने सत्याचा कोथळा फोडून त्यात दुष्ट कृत्याचा पेढा भरला आहे, दिसायला खूप छान वाटतं, पण सत्याला त्यांनी तोडलं, मरोडलं, नैतिकतेचा ऱ्हास केला आणि अनैतिकतेला बाहेर आणला. म्हणून आज आपण बघतो की समाजामध्ये त्रास कोण आहे, जे वाईट करतात, जे खोटं बोलतात त्यांना त्रास कमी आहे. त्रास त्यांना जास्त आहे की जे सत्याच्या मार्गावर चाललेले आहेत त्यांना समाजामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो. आणि आज आपण ते प्रॅक्टिकल बघतोय. इमानदारीने जर एखादा व्यक्ती चालला तर त्याला खूप काही सोसावं लागतं, खूप काही सहन करावं लागतं. असत्यानं चालणारे जे लोक आहेत, तुम्हाला एखाद्या गावामध्ये गेले तर सर्वात प्रथम दारू पिणारे, व्यसन करणारे सर्वात अगोदर मिळते. कारण ह्या कलियुगामध्ये ह्या गोष्टींचा बाजार भरपूर आहे. परंतु एखादा चांगला माणूस जर शोधायचा म्हटलं तर तुम्हाला खूप काही प्रयत्न करावा लागतात. वाईटांना शोधण्यासाठी काही जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण राज्यच त्यांचं आहे. म्हणून यांनी आज जी जगात प्रसिद्धी प्राप्त केलेली आहे ती अल्पकाळाची किंवा होईना, परंतु सत्याचा कुठंतरी त्यांनी ऱ्हास केला आणि असत्याचा विजय करण्यासाठी आज आपण बघतो की त्यांनी प्रसिद्धी केलेली आहे. मग जे काही आज आपण आपल्या डोळ्यानं बघू राहिलो, हे जे विश्व आहे
हे विश्व एक ना एक दिवस परिवर्तन होणार आहे ही गोष्ट आपण विसरलो. आपल्याला वाटतं की ही जी दुनिया आहे किंवा हे जे विश्व आहे, बाहेरची जी चमक धमक आहे ही खूप वाढलेली दिसते, म्हणजेच हे विश्व प्रगतीकडे चाललं, हा आपला केवळ भ्रम आहे. परंतु सत्य शेवटी सत्य असतं, त्याला कितीही तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न केला. सूर्य आहे, सत्य आहे, परंतु त्याचा प्रकाश माझ्यावर येऊ नये किंवा त्या प्रकाशाला मी जर मिटवण्यासाठी माती घेतली आणि त्याच्यावर जर फेकली, मला प्रकाश नको आहे, तर याचा परिणाम असा होईल की फेकलेली जी माती आहे पहिले तुमच्या स्वतःच्या डोळ्यामध्ये येणार, त्रास तुम्हाला होणार. त्याप्रमाणे ह्या विकारांनी आपली अशी काही एक हाल करून सोडलेली आहे की सत्यापासून, पवित्रतेपासून ते आपल्याला दूर घेऊन गेले आणि दूर घेऊन गेल्यामुळं आज आपली जी हाल आहे, जे कष्ट आहे, ते आपल्याला भोगावं लागतं. म्हणून माऊलींनी सांगितलं की पवित्रता रूप शांतीला लुबाडून घेऊन माया रूप मागणीला सजविले. पवित्रतेला आणि शांती जो आत्माचा मूळ गुण आहे त्याला तर सोडून दिलं आणि ओरिजिनलला सोडून, सत्याला सोडून मायाचं जे रूप आहे, देहभान जो आहे, देहाभिमान आहे, तो समाजाच्या पुढं जसं आपण वाढण्यासाठी, म्हणून आज आपण बघतो की कुठं पण जा, जे वेश्यालय आहे आणि या वेश्यालयाची इतकी काही भरमार की ज्या समाजाला, कलियुगाला एकदम पतित बनवून विनाशाकडे नेऊन ठेवलेला आहे. लोकांना इमानदारीनं कमवलेलं धन नको आहे, पण बेमानीनं कमवलेलं, स्वतःचा देहाचा व्यापार करून कमवलेलं जे धन आहे त्याचा उपभोग केल्यानंतर त्या आत्म्याची गती काय होत असेल ते तुम्ही ओळखू शकता. बेमानीनं कमवलेलं आणि इमानदारीनं कमवलेलं, 10 रुपये इमानदारीनं कमवलेले तुम्हाला सुख देतात, बेमानीनं कमवलेले 100 रुपये तुम्हाला अजून नरकामध्ये नेतात, कारण ते धनच तसं आलेलं आहे. म्हणून सुंदर वर्णन माऊलींनी इथं केलेलं आहे की विवेक नाहीसा झाल्यामुळं त्यांनी वैराग्याची खोड मोडली आणि जित्या उपक्षमाची मान तोडली. यांनी संतोषरूपी वन तोडून टाकले, धैर्यरूपी किल्ला जमिनी ध्वस्त केला. बघा माऊलींनी किती छान, खरोखर एक कौतुक करावं वाटतं की ज्ञानेश्वरी लोकांना खरोखर आपण म्हणतो की नाही समजली, याचं हेच कारण आहे की ह्या गोष्टींना स्वतःच्या जीवनाशी लोक लावून घेत नाही. की मी न समजल्यामुळं आज माझ्या जीवनामध्ये किती पतन झालेलं आहे, किती नुकसान झालेलं आहे. की ह्याच विकारांनी वैराग्याची खोड मोडली. ज्या विकारांप्रती वैराग्य निर्माण झालं होतं, परंतु यांनी इंद्रियांची जी अधीनता आहे ती न सोडल्यामुळं जीवनात वैराग्य पण समाप्त होतं, विवेक नाहीसा होतो. नुकसान बघा किती होतंय की गुणांचा नाश होतो, धैर्यरूपी जो किल्ला आहे तो जमिनी ध्वस्त होतो, आनंदाचं रोपटं जीवनामधून उपटून टाकलं जातं. किती मोठं नुकसान आहे बघा. कधी आपण विचार करत नाही की आपल्या जीवनामधला आनंद, संतोष का नष्ट झाला, तर ह्या काम आणि क्रोध ह्या विकारांनी तो नष्ट केलेला आहे. यांनी ज्ञानाची रोपे उपटून टाकली, सुखाचे नाव सुद्धा पुसून टाकले. सांगा, सुखाचे नाव निशान
त्यांनी ठेवलंच नाही. म्हणजे आज जीवनामध्ये प्रत्येकाच्या जर आपण बघितलं तर दुःख आणि अशांतीच आहे. चेहरे तुम्ही बघा, आज समाजामध्ये जर आपण बघितलं, वरून टिपटाप लोक राहतात परंतु मधून खोकले झालेले आहे. कारण सुख हे मध्ये आहे, बाहेर सुख नाही. मधल्या सुखाला सोडून दिला आणि बाहेर आपण धडपडतोय, कुठून आपल्याला सुख मिळणार आहे? म्हणून स्पष्ट माऊलींनी सांगितलंय की ज्ञानाची रोपे उपटून टाकली, सुखाचे नाव सुद्धा पुसून टाकले आणि प्राणी मात्रांच्या हृदयात त्रिविध तापाची आग उत्पन्न केली. किती सुंदर वर्णन आहे की आज मनुष्याच्या मनामध्ये जो ताप वाढलेला आहे, उद्वेग वाढलेला आहे, ती तृष्णा वाढलेली आहे, केवळ ज्ञानाचं रोप उपटल्यामुळं, सुखाचं नाव पुसून टाकल्यामुळं हे शरीराबरोबर उत्पन्न झालेले असून जीवातच जडून राहिलेले आहेत. परंतु शोध करायला गेले असता ब्रह्मादिकांसहित सापडत नाही. ब्रह्मस्वरूपाच्या शेजारी आणि ज्ञानाच्या पंक्तीला पण ते बसतात. म्हणून जगताचा महाप्रलय करण्यास प्रवृत्त होऊन ते कोणालाही आवरता येत नाही. म्हणून सर्व दर्शकांनी ह्या गोष्टीला लक्षात ठेवायचं आहे की याच्यामधील भिन्नता जाणणं खूप काही गरजेचं आहे. त्यांनी आपलं साम्राज्य विकारांनी इतकं काही छान प्रकारे स्थापित केलेलं आहे की चांगल्या चांगल्या लोकांमध्येही हे विकार इतके काही चांगले दडलेले आहे की ते आपल्याला गुणारूपामध्ये अनुभवला येतात. वास्तविक त्याच गोष्टी आपल्याला दुःखदायी असतात, परंतु त्या समजून येत नाही. तत्वव्यक्त्यांना पैंजेने आपल्या अधीन करून ठेवतात. चिखलाशिवाय ते रोवतात, पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवतात आणि शरीराच्या इतक्या अंतर्यामी पोहोचल्यामुळं यांच्या बरोबरीचे दुसरे कोणी नाही. किती सुंदर माऊलींनी याचं वर्णन केलेलं आहे की खरोखर हे जर तुम्ही समजून घेतलं तर मी समजेल की एक वाक्य जीवनामध्ये परिवर्तनासाठी खूप काही आहे. की ह्या गोष्टींनी लोकांना इतकं काही अधीन केलेलं आहे. म्हणून म्हटलं जातं की जीवनामध्ये मारण्यासाठी शस्त्राची गरज नाही, तलवारीची गरज नाही. तुमच्यामध्ये जर काम, क्रोध, अहंकार जर असेल तर बस तुमचा विनाश करण्यासाठी अहंकार खूप एकटाच तो सक्षम आहे की तो तुमचा विनाश करू शकतो. एखाद्याला जर क्रोध येत असेल, अहंकार जर खूप भरलेला असेल, रावण अहंकारानं भरला, अहंकाराने त्याचा विनाश केला. असं तुमच्या जीवनामध्ये जर ह्या गोष्टी प्रचंड प्रमाणात आहे तर तुम्हाला बाहेरील गोष्टी विनाश करण्याची गरजच नाही आहे. तुम्ही स्वतःच तुमचा विनाश ओढून घेता. म्हणूनच ते उदाहरण माऊलींनी जे दिलेलं आहे की दोऱ्याशिवाय तुम्हाला ते बांधू शकतात. चांगल्या चांगल्या तत्व व्यक्तींना ते पैज लावून जिंकू शकतात आणि अग्नीशिवाय ते जाळू शकतात आणि आपल्याला न कळता ते गिळून घेऊ शकतात. म्हणजे किती त्यांच्यामध्ये प्रबलता आहे ह्या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात येईल. खूप छान वर्णन माऊलींनी ह्या काम, क्रोध ह्या विकारांचं केलेलं आहे. आत्म्यामध्ये त्या इतक्या काही अंतर्यामी पोहोचलेल्या आहेत की त्याची बरोबरी दुसरी कोणी करू शकत नाही. म्हणून पुढचा जो श्लोक आहे, जैशी चंदनाच्या मुळी गिवसोनी
घेपेवाळी नातरी उलबाची खोडी, घरबस तासी का प्रभा विन भानू, धुमे विन हुताशनू, जैसा दर्पण मळून कहीचे नसे. हे अर्जुना, फार काय सांगावे, जेथे ज्ञान आहे तेथे काम क्रोध हे येतातच. कारण ज्ञानियांचे जे दुश्मन आहे ते हे विकार आहेत. अज्ञानींचे ते दुश्मन नाही, अज्ञानी लोकांचे ते मित्र आहेत. ज्ञानींचे ते दुश्मन आहे. जो ज्ञानवान व्यक्ती आहे त्या ज्ञानवान व्यक्तीशी लढाई करण्यासाठी हे काम आणि क्रोध हे जे विकार आहे हे येतात. आणि जसा साप चंदनाच्या मुळाला वेढून राहतो किंवा मोठेने गर्भ जसा आच्छादित असतो, अथवा प्रभेशिवाय सूर्य, धुराशिवाय अग्नी किंवा पाऱ्याशिवाय आरसा ही ज्याप्रमाणे सापडायची नाहीत, ज्याप्रमाणे बीज कोंड्याने आच्छादिलेलेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे काम क्रोधाशिवाय शुद्ध ज्ञान आमच्या दृष्टीस कधीच पडले नाही. म्हणजे लक्षात आलं असन आपल्या दर्शक श्रोत्यांना की भगवान आत्म्यांना किती स्पष्ट ही गोष्ट समजावून सांगतोय. या ठिकाणी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, वास्तविक निराकार परमात्मा ज्यावेळेस सृष्टीवर अवतरित होतात त्यावेळेस आत्म्यांना पहिली ही शिक्षा किंवा शिक्षण देतात की चंदनाचं जे झाड असतं, चंदनाच्या झाडाजवळ म्हटलं जातं की त्याच्या मुळाला साप वेढा घालून बसतात. चंदनाचा जो सुगंध आहे तो सुगंध खूप सुंदर असतो, परंतु साप विषारी असतो. आणि सापाला जर आपण चंदनाला जर हात लावण्याचा प्रयत्न केला तर साप चावण्याची भीती असते. म्हणजे इथे एक गुण आणि अवगुणांचं, दुर्गुणांचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. गुणांना ज्या वेळेला जीवनामध्ये आपण धारण करतो त्यावेळेला त्याच्या मुळाशी हे दुर्गुण असतात. म्हणजेच ज्या वेळेस आपण जीवनामध्ये ज्ञान धारण्याचा प्रयत्न करतो, त्याला कुठेतरी जीवनामध्ये आपण अवलंबण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काम आणि क्रोध हे लढण्यासाठी पुढे येतात. म्हणून सुंदर वर्णन माऊलींनी केलेलं आहे की मोठेने जसा गर्भ आच्छादित केलेला असतो, म्हणून जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला आपण चांगलं प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस पहिले वाईट गोष्टी समोर येतात, त्यांच्याबरोबर आपल्याला लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो. त्याच वेळेस चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला प्राप्त होतात. माऊलींनी खूप छान पुढं पण वर्णन केलेलं आहे, ते आपण क्रमशः बघणार आहोत. तोपर्यंत ओम शांती.